राज्यातील महानगरपालिकांच्या निकालानंतर 29 महानगरपालिकांवर भारतीय जनता पक्षाचा महापौर बसणार असल्याची चर्चा सुरू आहे। मात्र आता पुन्हा एकदा मुंबईचा महापौर नेमका कोणाचा असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या निवडून आलेल्या 29 नगरसेवकांना हॉटेल ताज लँडमध्ये ठेवले। मात्र बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या विचारांना शिंदे आता तिलांजली देणार की ठाकरेंची साथ देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेत नागरिकांशी संवाद साधलाय लोकशाहीच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूयात। सामान्य नागरिक आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना विचारूया त्यांना काय वाटतंय, शिंदेंनी नेमकं काय करावं, काय वाटतं साधा शिंदेंनी नेमकं काय केलं पाहिजे। शिंदेनी जसं बाळासाहेबांची इच्छा होती की महापौर हा मराठीच बसला पाहिजे, तसंच आता शिंदेनी पक्षपोळी वगैरे सगळ्या झाल्या। त्याच्यानंतर बाळासाहेबांची जी इच्छा होती आणि जी मराठी माणसाच्या सगळ्या मुंबईतल्या लोकांची इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये याचा महापौर हा मराठीच झाला पाहिजे आणि शिवसेनेचाच झाला पाहिजे। देवाची इच्छा, देवा म्हणजे देवा भाऊ नाही, देवा फडणवीस तर बिलकुल नाही, ही त्या ईश्वराची इच्छा, बरोबर। दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदे हे शिवसेनेसाठी नाव काय वापरतात, बाळासाहेबांची शिवसेना। आणि तुम्हाला खरोखरच वाटत असेल की बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही म्हणताय, ठीक आहे, सकाळी घर चुकलेला मनुष्य जर संध्याकाळी घरी आला तर आपण त्याला काय म्हणतो, सुबह का भुला अगर शाम को घर आहे तो उसे भुला नाही कहते। हीच वेळ आहे, आपली चूक सुधारा। भीती तर वाटणं स्वाभाविक आहे, कारण त्यांच्यावर ऑलरेडी ते ईडी आणि सर्व काही गोष्टी तर होत्या, त्याच्यामुळे ते खरं तर फुटलेले। ते काय असं कुठच्या ते कोणाचं स्वप्न पूर्ण करायला आणि कोणाचं पूर्ण करायला ते काय आपलं फुटले नव्हते। ते ईडी म्हणजे प्रताप सरनाईक वगैरे सगळे ते ईडी बीडीसाठीच फुटलेले। काय सांगावं असं वाटतं की मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आत्ता मुंबई महानगरपालिकेला शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची फार अत्यंत गरज आहे। मुंबईमध्ये जर नेतृत्व पाहिजे असेल तर ते शिवसेनेचंच असायला पाहिजे, शिवसेनेशिवाय दुसरा ऑप्शन नाही। आणि मुंबई महानगरपालिकेवरचे बाळासाहेबांचं स्वप्न आहे की मराठी महापौरच पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याचं बोललं जाते। घड्याळाला 1 मत तर 3 मतं भाजपला द्या, राष्ट्रवादीच्या उज्ज्वला ढोरेंकडून आवाहन केल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। पिंपरी चिंचवडमध्ये क्रॉस वोटिंगचं आवाहन करण्यात आलंय। उज्ज्वला ढोरेंनी मात्र स्वतःवरील हे सर्व आरोप फेटाळलेत। एवढा मोठा माझा विजय झालेला त्यांना हा पचनी जात नाहीये। मेन आमच्या भागामधून त्यांना जे मी वोटिंग केले, माझ्या भागामधून ते पूर्ण लीडला आहेत। त्यांच्या भागामधून ते मधुबनपासून ते ममता नगरपर्यंत त्यांनी स्वतःचा लीड घ्यायला हवा होता, पण ज्या ठिकाणी मी त्यांना लीड दिलाय त्या ठिकाणी मी त्यांना कुठेही कमी पडलेली नाही। आणि हे एआयचा जमाना आलेला आहे, त्याच्यामध्ये लोक काही करू शकतात। बरोबरच्या सहकाऱ्यांनी असा दगाफटका केला म्हणून आम्हाला घरी बसावं लागलं, याचा आम्हाला अगदी अत्यंत खेद वाटतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्या ओरिजिनल राष्ट्रवादीच्या नाही आहेत, ते जे म्हणतात की त्यांच्या जिवारी लागायचं। अहो, राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणं आम्हाला काय जिवारीचं लागतं, उलटं आम्हाला तर आनंददायी गोष्ट की आमची एक भगिनी निवडून आली। ते चुकीच्या पद्धतीने बोलतात। मी ओरिजिनल राष्ट्रवादीचा आहे, त्या शिवसेनेतनं इकडे आलेलं आहे, त्यांनी पक्ष बदलून इकडे आलेले आहे, त्या शिवसेनेच्या नाही झाल्या, इथल्या काय झाल्या। आणि ते जे सांगतात की माझा प्रभाग, त्या कधी नगरसेविका नव्हत्याच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।